राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अभिनंदनाचा प्रस्ताव विधिमंडळात मांडला जातोय। नारायण राणे सध्या बोलतात, थेट जाऊयात त्या ठिकाणी। म्हणून प्रश्न व्हायला पाहिजे आणि म्हणून मी तर मला कोणी जेव्हा प्रश्न विचारतं पत्रकार वगैरे, राजकारणाचा तुमचा आवडता नेता पवार साहेब, माझे आवडते नेते मी अनेक वेळा बाळासाहेब ठाकरे ते माझे आवडते नेते, पण राजकारणातला कोण आवडता नेता या देशातला तर मी पवार साहेब। साहेब सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10-12 वाजेपर्यंत काम करणारा हा व्यक्ती आजारपणावर पण मात करतो। जिद्द आत्मविश्वास याच्यावर त्यांनी आपल्या रोगावर पण मात केली, आपल्याला जडलेल्या रोगावर पण मात केली। मला त्यांचा अभिमान वाटतो, त्यांचं कौतुक वाटतं। एकदा असाच प्रसंग आला, त्यावेळेला माननीय बाळासाहेब होते आणि त्यावेळेला बरीच वर्ष झाली। मला दिल्लीला पवार साहेबांनी त्यांच्या मित्रातून निरोप दिला, तू भेटून जा। आणि मी साहेबांना भेटायला गेलो, पवार साहेबांना, आणि त्यांनी मला सांगितलं तू बाळासाहेबांना माझा हा निरोप सांग। तो निरोप घेऊन बाळासाहेबांना मी भेटलो। मी बोललो साहेब तुम्हाला काय वाटतं त्यांनी जे सांगितलंय? साहेबांनी त्यावेळेला जे उद्गार, साहेब बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब दोन्ही मित्र, पण मित्र जरी असले तर पक्ष पातळीवर म्हणून एखादा धोरणात्मक निर्णय यायचा, त्या साहेब त्यांच्या विरुद्ध कार्टून त्यांचं काढायला कधी दयामाया दाखवली नाही, मित्र असले तरी। मतभेद टोकाचे असायचे, पण जेव्हा राजकारणापलीकडे विचार व्हायचा तो मैत्रीचा व्हायचा। मग आमंत्रण माझ्यासमोर अनेक फोन करतो, म्हणजे बाबू तुम्ही या, सौभाग्यवतीला घेऊन या, जेवायलाच या। हा फोनवर मी बोलता नाही पाहिले। या पवार साहेबांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये मला उल्लेख आमच्या प्रतिभाताईंचा पण करायचा आहे की त्यांनी जे योगदान दिलं, साहेब हे यशस्वी राजकारणी, आणि आज जे अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी गौरव केला, त्यामध्ये तो गौरवामध्ये जे काम कर्तृत्व त्यांचं झालंय, त्यामध्ये यांचंही योगदान आहे। त्यांचे आई वडील माननीय गोविंदरावजी आणि माननीय शारदाबाई यांचंही मोठं योगदान आहे, यांनाही अभिवादन करायला पाहिजे। त्यांनी महाराष्ट्राला एक पुत्र दिला, त्यांनी देशाला पुत्र दिला, ज्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाची सेवा आणि या समाजाला प्रगतीकडची दिशा दाखवली, आणि प्रगतिशील देश आणि राज्य स्वावलंबी अन्नधान्याच्या बाबतीत हा देश करू शकणारा पुत्राला त्यांनी जन्म दिला, म्हणून त्यांच्यासमोरील नतमस्तक होणं आज आवश्यक आहे। सुप्रिया सुळे त्यांची कन्या, वारस म्हणून अतिशय चांगलं त्या काय, आणि आमचे अजितदादा काय अतिशय चांगलं काम करतायत। आणि म्हणून पवार साहेबांचं मार्गदर्शन यांनाही आहे, आपल्या सर्वांना आहे, आणि त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने प्रगतशील राज्य आणि शेतकरी आर्थिक सबळ होईल। त्यावेळेला साहेबांना असं वाटेल मी 55 वर्ष योगदान दिलं, या दृष्टीने महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी काम करतायत, आणि भविष्यात आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळायला पाहिजे। दिशा ते आपल्याला देतील त्या दिशेने जाण्यासाठी, भविष्यात दिशादर्शक मार्गदर्शन त्याचं आपल्याला लाभण्यासाठी मी माझ्या कुलदैवत रामेश्वराकडे प्रार्थना करेल, साहेबांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य माझ्या रामेश्वरन द्यावं, अशी प्रार्थना रूपी मालवणीतलं गारानं घालतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। डॉक्टर नीलम गोरे।